की फिनलँडची जी एज्युकेशन सिस्टीम आहे दॅट इज द वर्ल्ड्स बेस्ट एज्युकेशन सिस्टीम. त्याच्यामागचे कारण काय की मुलगा 9 वर्षांचा होऊसपर्यंत त्यांच्याकडे टेस्टच घेत नाहीत. म्हणजे त्याच्याने काय होतं की आपल्याकडे भारतीय मुलांना काय टेस्ट म्हटली की सगळ्यात पहिले भीती वाटायला लागते की अरे आता माझं परफॉर्मन्स रिव्ह्यू होणार आहे. 35% खाली पडले तर मी नापास झालो आणि 35% वरती पडले की मी पास झालो. ती मुलांच्या मनामध्ये जी भीती आहे टेस्टबद्दल ती एक जायला पाहिजे. सो मला असं वाटतं नुसतं एक कंटेंट बदलणं म्हणजे शिक्षण पद्धती बदलायला पाहिजे असं नाही आहे. तर एक तर टेस्टिंग सिस्टीम बदलायला पाहिजे मुलांची. खूप कमी शिक्षण पद्धती अशा आहेत ज्या मुलांच्या मेंटल वेलबिंगबद्दल बोलतात. म्हणजे आजकाल मेंटल वेलनेस किंवा मेंटल हेल्थ ह्याच्याबद्दल सुद्धा बोलणं खूप जास्त गरजेचं आहे. करेक्ट. मला असं वाटतं की प्रत्येक शाळेमध्ये किंवा प्रत्येक क्लासमध्ये एक काउन्सिलर असावा जो मुलांचे प्रॉब्लेम्स, इमोशनल प्रॉब्लेम्स असतील, काही इमोशनल नीड्स असतील ते सॅटिस्फाय करतील. कारण की हे जे डिप्रेशन आहे आपण म्हणतो किंवा प्रेशर जे येतं आहे ते म्हणतो आपण, तर ते हलकं होण्यासाठी बऱ्याच वेळा मुलांना असं वाटतं की अरे माझ्या आईवडिलांना सांगू नाही शकत मी किंवा मित्रांना नाही सांगू शकत. तर तसा एक कोणीतरी काउन्सिलर प्रत्येक क्लासमध्ये, प्रत्येक स्कूलमध्ये असावा.